नमस्कार मंडळी, आजची राईड आहे महाराष्ट्राच्या सर्वात सुंदर अप्रतिम मॉन्सून डेस्टिनेशनपैकी एक म्हणजे आंबोली घाट. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक रायडरच्या मनात एकच नाव येते, ते म्हणजे आंबोली. धुक्याने झाकलेले घाट, दोन्ही बाजूला हिरवाई, रस्त्यावरून वाहणारे छोटे छोटे धबधबे आणि प्रत्येक वळणावर बदलणारा हा निसर्ग, हे सगळं अनुभवण्यासाठी आज आम्ही निघालो. आमचा प्रवास सुरू झाला झराप 0 पॉईंट पेट्रोल पंपवर. इथून टाकी फुल करून आम्ही डावीकडे वळलो आणि आंबोलीच्या दिशेने आमच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. झराप मागे सोडत आम्ही अखेरही पार केली. पुढे कोलगावच्या दिशेने वळलो आणि हळूहळू शहराची गडबड मागे पडत गेली आणि रस्ता जसा जसा मागे जात होता तसं वातावरण अजूनच सुंदर होत होतं. थोड्या अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावर आम्ही थांबलो. टायरमध्ये थोडी हवा कमी करून घेतली. घाटात आणि ओल्या रस्त्यावर आरामात क्रूज करता यावं म्हणून हा छोटासा एक महत्त्वाचा स्टॉप होता. यानंतर सुरू झाली खरी मजा. माझ्यासोबत माझा क्लासमेट होता. त्याच्याकडे बजाजचे NS 200 आहे आणि माझ्याकडे विश्वासू रॉयल एनफील्ड हंटर 350. दोन वेगळ्या स्वभावाच्या बाईक्स, पण आजचा आमचा हेतू आणि उद्देश एकच, राईडचा प्रत्येक क्षण मनापासून जगायचा आहे. हलका पाऊस, समोर लांबपर्यंत पसरलेला रस्ता, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आणि हेल्मेटवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज. अशा क्षणी वेग महत्त्वाचा नसतो, महत्त्वाचा असतो तो प्रवास. जसजसे आम्ही आंबोली घाटाच्या दिशेने चढू लागलो तसं दुःख वाढायला लागलो. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी छोटे धबधबे वाहत होते. प्रत्येक ठिकाणी थांबावंसं वाटत होतं. सुदैवाने ट्रॅफिकही फारसं नव्हतं आणि संपूर्ण घाट शांत वाटत होता. रोडही चांगल्या स्थितीत होते, त्यामुळे राईड अजूनच एन्जॉय करता आली. साधारण 2च्या सुमारास आम्ही आंबोलीला पोहोचलोय. सुरुवातीला एका व्ह्यू पॉईंटवर थांबलो होतो. काही फोटोज वगैरे काढले. थोडा वेळ त्या धुक्यात हरवून गेलो. समोर दिसणारं दृश्य प्रत्येक काही सेकंदानं बदलत होतं. कधी पूर्ण धुकं तर कधी अचानक हिरव्यागार दऱ्या दिसायला लागल्या. थोडा वेळ तिथे घालवल्यानंतर पोटाने आठवण करून दिली की आता जेवायची वेळ झालेली आहे. मग काय, आंबोलीत आलो आणि सैनिक ढाब्यावर गेलो नाही, अशक्यच. थंडगार वातावरणात गरमागरम पनीर टिक्का मसाला आणि रोटी, त्यानंतर जिरा राईसही होता. त्या थंडगार वातावरणात जेवणाची चव अजूनच भन्नाट वाटत होती. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा हेल्मेट घालून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परत येताना एका ठिकाणी ट्रॅफिक लागलं. काही वाहनं रस्त्याच्या कडेने पार्क केली होती, त्यामुळे थोडा जॅम झाला होता. पावसाळ्यात अशा गोष्टी नेहमीच दिसतात, त्यामुळे संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. पावसाळा सुरू झाला की आंबोलीत पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढते. धबधब्याचा आवाज, पाण्याचा जोर आणि सगळ्यांचा उत्साह, वातावरण अगदी जिवंत झालं होतं. त्यानंतर मात्र आम्ही महादेवगडाच्या दिशेने वळलो. या रस्त्याची अवस्था काही ठिकाणी चांगली नाही. खड्डे आहेत, रस्ता थोडा खराब आहे, पण निसर्ग बाई, तो मात्र शब्दाच्या पलीकडचा. दोन्ही बाजूने दाट जंगल, मध्येच पसरलेलं दाट धुकं, थंड वारा आणि पूर्ण शांतता.
अशा ठिकाणी काही मिनिटं थांबलो, फोटो काढले आणि तो क्षण फक्त डोळ्यात साठवून ठेवला. सो गाइस, आता आम्ही आलो आहोत हे मध्ये थांबलोय, आंबोलीला आलेलो असंच सिंपल. महादेवगडापर्यंत पोहोचलो तेव्हा संपूर्ण परिसर धुक्याने झाकलेला होता. त्यामुळे फारसं दृश्य काही दिसलं नाही, पण त्या धुक्यातलं वातावरण ही वेगळंच आकर्षण घेऊन आलं होतं. Finally we are here at Mahadevgarh point. This is my one of the favorite place. काय खतरनाक view आहे. महादेवगड इथल्या पोलिसांना लिफ्टची गरज होती. आम्ही त्यांना बसवलं आणि पुढच्या ठिकाणी सुरक्षित नेऊन सोडलं. प्रवासात कधी कधी अशा छोट्या गोष्टीही दिवसाची खास आठवण बनून जातात. यानंतर पुन्हा मुख्य धबधब्याजवळ ॲज युज्युअल ट्रॅफिक होतंच. आजची ही राईड फक्त एक ठिकाणी जाऊन परत येण्याची नव्हती. ही होती पावसाचा सुगंध अनुभवण्याची, धुक्यात हरवण्याची, मित्रांसोबत मन मोकळ्या गप्पा मारण्याची आणि बाईकवर बसून प्रत्येक किलोमीटर जगण्याची. काही ठिकाणी फोटोसाठी थांबलो, काही क्षण फक्त स्वतःसाठी जगलो. प्रत्येक फ्रेम कॅमेऱ्यात कैद झाली नाही, पण मनात मात्र कायमची साठवून राहिली. जर तुम्ही पावसाळ्यात आंबोलीला जाणार असाल तर शांतपणे राईड करा, योग्य रायडिंग गिअर वापरा, घाटात अनावश्यक ओव्हरटेक करू नका आणि निसर्गाचा आदर करा. कारण आंबोली फक्त एक हिल स्टेशन नाही. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा रायडर मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी भन्नाट राईडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नव्या रस्त्यावर, नव्या प्रवासात. तोपर्यंत राईड सेफ, राईड रिस्पॉन्सिबल आणि पावसाचा प्रत्येक क्षण मनापासून जगा. गुड बाय.